वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्री राधे श्रीमद् भागवत महापुराण की कृष्ण भगवान की श्री राधा रानी सरकार की श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यम् जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचूर प्रभु जय जय माखन चोर समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदावं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा परम मंगलमय मोठ्या श्रद्धेनं मोठ्या अट्टहासानं श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि त्यातील परम पावन जीवनाचं परम कल्याण करणारी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा 31 नंबरची कथा आमच्या दाभाडी पुण्यनगरीमध्ये होते। खऱ्या अर्थानं आमची दाभाडी आज पुण्यनगरी झालेली आहे। आतापर्यंत आमची भूमी फक्त ही दाभाडी होती, पण आज ज्या दिवशी आम्ही श्रीमद भागवताच्या ज्ञानगंगेमध्ये प्रवास करत आहोत त्या दिवसापासून आमची दाभाडी ही भगवंतमय झालेली आहे, ज्ञानमय झालेली आहे। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी प्रेम, भगवान परमात्म्याविषयी आस्था निर्माण झालेली आहे। जीवनाचं परम कल्याण कशामध्ये आहे तर ते परमार्थ क्षेत्रामध्ये आहे। याचं थोडं थोडं ज्ञान आम्हाला या येत्या 7 दिवसामध्ये थोडं थोडं ज्ञान आम्हाला कळतंय। संकल्प फार मोठा आहे, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण। संकल्प आम्ही करावा, परंतु तो संकल्प पूर्ण करत असताना
ज्यावेळी आमच्या संकल्पाच्या दिशेनं वाटचाल होते, कार्य कुठंतरी कठीण वाटू लागतं, त्यावेळी भगवान परमात्मा तोडावत कुटुंबासारखं काही ना काही मार्गदर्शन अशा कार्यक्रमाला पाठवत असतो. खऱ्या अर्थानं माणसानं किती मोठं व्हावं, पण मोठं झाल्याच्या नंतर जो आपल्या भूमीला विसरला नाही, जो आपल्या कर्माला विसरला नाही, जो आपल्या कर्तृत्वाला विसरला नाही, तो माणूस जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपोआप मोठा होत असतो, आपोआप मोठा होत असतो. आमच्या या कथेला फुलाची पाकळी नाही तर अवघं फुलच ज्यांनी दिलं असे परम आदरणीय माननीय श्री भगतसिंग बापूसिंग भगवानसिंग बापूसिंग तोडावत, माननीय जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप गट नेते, जिल्हा नियोजक समिती सदस्य जालना आणि त्यांच्या सौभाग्यवती उषाताई भगवान सिंग तोडावत, माननीय महिला व बाल कल्याण समिती तथा जिल्हा परिषद सदस्या दाभाडी सर्कल. आज पुरुषानं मोठ्या पदावरती जावं यामध्ये काही विशेष नाही महाराज. एखाद्या स्त्रीनं सुद्धा आपल्या पतिराजांच्या खांद्याला खांदा लावून चालावं. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये वाटा आपला असावा. उषाताई, ज्यावेळी तुम्ही इथे आलात, तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर मला थोडी भीती वाटली. असं वाटलं लय कडक आहेत का काय, हां असं वाटलं. पण ज्यावेळी तुमच्यासोबत माझं बोलणं झालं आणि साहेबांचं बोलणं ज्यावेळी मोबाईलवरती ऐकलं, मी एकतर वक्ता अशी आहे, मी व्यासांच्या गादीवरती फुकट नाव कुणाचं घेतच नाही. कारण मला माहिती आहे, जो वक्ता एखाद्याची फुकट स्तुती करतो त्या वक्त्याच्या 72 पिढ्या नरकात जातात त्याच्या सकट. लक्षात आलं ना? मला काही नरकात जायची इच्छा नाही आणि माझ्या पिढ्यांनाही नरकात घालायची इच्छा नाही. परंतु सामाजिक, आर्थिक कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचा वाटा आपला आहे. आणि साहेबांचं बोलणं ज्यावेळी आलं, असं फुगिरीतलं बोलणं, ज्यावेळी मोठा माणूस बोलतो ना, त्याचे शब्द कानावरती पडले, आपल्याला लगेच कळतं हा माणूस कसा आहे. तो प्रेमळ आहे, सोज्वळ आहे की तो माणूस कडक आहे. अगदी सामान्य माणसासारखा संवाद साहेबांनी या ठिकाणी केला. आणि विशेष मला एक गोष्ट वाटली, स्वतः एवढं मोठं दान दिलं पण स्वतःच्या बायकोचंही नाव घेतलं आणि बायकोला इथं द्यायला लावलं. नाहीतर महाराज एकाच घरातून 2-2 देणगी शक्यतो. हल्ली काय होतं माहिती का, सप्त्याची पावती जर घरातल्या गड्यानं 1100 रुपये पावती फाडली आणि त्या घरातल्या बाईला जर सांगितलं तुमच्या मालकांनी 1100 रुपयाची पावती फाडली, तुम्ही 101 रुपये का होईना द्या, पण ती म्हणती दिलंय ना त्यांनी, आता माझ्याकडून कशाला मागता, त्यांनीच 1100 दिले, वरचे 100 माझे दारा. असं होतं महाराज. परंतु साहेबांनी शब्द टाकला आणि अगदी हाकेसरशी उडी साहेबांनी शब्द टाकला आणि उषाताईंनी तो शब्द असा झेलला. कौतुक करावं महाराज. कारण माणूस मोठा होतो, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते दान करतात असं नाहीये. ऐका, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते दान करतात असं नाहीये. ते दान करतात एका हातानं, माझा भगवंत 10 हातानं त्यांच्या पाठीशी उभा राहतो. मोठा होऊन सुद्धा जो नम्र राहिला, तुकोबरायांनी वर्णन करावं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शूरत्वाचे अंग हारी अनिला श्रीरंग. ज्या पद्धतीनं आम्ही श्रीमद भागवतामध्ये कर्णासारखं दातृत्व बघतो, पण आमच्याकडे थोडा पैसा आला, मान मर्यादा, पद थोडं आलं की आम्ही अभिमानानं जीवन जगतो. पण मी आवर्जून सांगत असते बघा, जीवनामध्ये 3 गोष्टीचा गर्व तुम्ही कधी करायचा नाही, कधीच करायचा नाही. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टीचा अभिमान महिला मंडळ, पुरुष वर्ग कधी करायचा नाही. कारण ज्या व्यक्तीनं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा अभिमान केला तो महाभारतातला दुर्योधन झाला. पण ज्यानं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा सदुपयोग केला तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. सत्ता, संपत्ती, तारुण्य याचा अभिमान नसावा. भगवंतानं भरभरून दिलंय, तर आम्ही सुद्धा देव आम्ही एक हातानं देतो, त्यावेळी भगवान परमात्मा 10 हातानं आम्हाला देत असतो. आणि बऱ्याचदा आता मी महाराष्ट्रभर फिरते, कीर्तनाला गेलं ना, कथेमध्ये, कीर्तनामध्ये 1-2 मिनिटाची बाईट देण्यासाठी जर कुणी एखादे पुढारी वगैरे आले तर त्यांना सेपरेट बसायला टाकावं लागतं.
उषाताई तुम्ही खाली बसल्या म्हणून सांगत नाही, पण एखादा मोठा माणूस आला त्यानं देणगी थोडीच द्यावी, पण ते आले का त्यांचा थाटमाट वेगळा असतो, त्यांना लगेच पाण्याची बॉटल द्यावं लागते, त्यांना बसायला काहीतरी खुर्ची वगैरे द्यावी लागते. परंतु स्वाभिमान आहे माझ्या भारत देशातल्या महिलेचा. एवढं मोठं दातृत्व असून सुद्धा तुम्ही खाली कथेला जमिनीवरती बसला महाराज, कौतुक करावं तेवढं कमी. अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत जायचं असेल ना तर सर्वसामान्य माणसासोबत राहिलं पाहिजे, कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. गरिबी जाणून घ्यायची असेल ना तर गरिबांमध्ये फिरावं लागतं, गरिबांच्या गरिबीची जाण ठेवावी लागते, आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला ती जाण होते. अगोदर अनुभव घ्यावा लागतो आणि मग त्याच्यानंतर समाजकार्य करावं लागतं. एवढ्या दाभाडी नगरीमध्ये भगवान परमात्म्याचा एवढा मोठा सोहळा चालू आहे, आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी वर्ग या ठिकाणी आहोत. एवढा मोठा सोहळा आमच्या दाभाडीकडून पार पडला असता, कारण मी काल का परवा बोलताना बोलून गेले होते, आपल्या मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च गावचा सप्ताह करण्यासाठी लागतो. कदाचित दाभाडीकरांच्या सहकार्यातून असं नाही तसं नाही सहकार्य झालं असतं, परंतु जनतेलाही जास्त त्रास न होता धार्मिक कार्यक्रमामध्ये आमचा सुद्धा सहभाग असावा. दोन्हीही पती पत्नीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी दान केलं. अतिशय आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे महाराज. ज्यावेळी नवरा आणि बायको, पती आणि पत्नी दोघे मिळून कार्य करत असतात, नाहीतर संसार जर आपण बघितला तर संसार हा विसंगतीनं भरलेला आहे. विसंगती म्हणजे कशी? बायको परमार्थिक आहे पण पती परमार्थ करू देत नाही. इथं उलटही असू शकतं, पत्नी परमार्थिक आहे पण पती परमार्थ करू देत नाही. कदाचित उलट सुलट असू शकतं, एक परमार्थ करतो दुसरा करू देत नाही, पण या दोन्हीचा संग जुळून येण्यासाठी भगवंताची, साधू संतांची कृपा लागते. आमच्या घरच्यांचे संस्कार तसे लागतात. आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं श्रेष्ठत्व गेले 6 दिवस झाले आम्ही या ठिकाणी श्रवण करतोय. उद्या आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे. आमची कथा फार आनंदानं पार पडते, आम्हाला आनंद वाटतोय. भगवंताचा एक 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 सोहळा जो आम्ही कधी बघितलाही नव्हता, जो आम्ही कधी स्वप्नातही बघितला नव्हता, तो सोहळा आम्हाला या ठिकाणी बघायला भेटतोय. 2 दिवसापासून आम्ही या कथेमध्ये एवढा आनंद घेतला, एवढा आनंद घेतला. त्या आनंदाचा पारावार तुम्ही संसारामध्ये कितीही रममान व्हा, संसारामध्ये तो आनंद आम्हाला कधी मिळणार नाही. आम्हाला आनंद नाही, परमानंद मिळेल कधी, ज्यावेळी आम्ही भगवान परमात्म्याची आणि संत महात्म्यांची शरणागती पत्कारू. अतिशय पहिल्या दिवशी ज्यावेळी मी व्यास गादीवरती बसले होते, मला असं वाटलं होतं की 10-5 जणांनाच कथा उरकून घ्यावी वाटते का काय, आता काय असं वाटलं होतं 10-5 जणातच कथा होते की काय. परंतु दाभाडीकरांनी एवढं प्रेम दाखवलं, आज मंडप खऱ्या अर्थानं भरगच्च झालेला आहे. गेले 2 दिवस आम्ही भगवान परमात्म्याचा सोहळा अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण करतोय आणि जीवनाचा खरा आनंद आम्ही घेतोय. काल आम्ही कालिका मातेचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं उच्चारण सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये अनंत खोड्या केल्या, गोपिकांना भरपूर त्रास दिला भगवान परमात्म्यानं. काल बघितलं आपण, दहीहंडी काय फोडावी, गोपिकांना त्रास काय द्यावा, पण ह्या गोपिका सुद्धा सामान्य नव्हत्या. गोपिका कोण होत्या? कोण होत्या गोपिका? आपण वेदांच्या ज्या श्रुती म्हणतो ना, वेद 4 वेद सांगितले आपल्या शास्त्रामध्ये, त्या 4 वेदांच्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुती म्हणजे गोपिका आहेत. त्या श्रुती म्हणजे गवळणी आहेत. गवळणी नावही ठेवतात भगवंताला, तू असा आहे तू तसा आहे, परंतु त्यांना वाटतंय की भगवंतानं आमची सुद्धा खोडी काढावी. कारण एक तर भगवान परमात्मा सहजासहजी कुणाला दिसत नाही, पण एखाद्याच्या नेत्र कमळाला भगवान परमात्मा जर दिसले तर तो व्यक्ती भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून जात असतो. गोपिका वैतागल्या भगवान परमात्म्याच्या त्रासाला, फार वैतागल्या. यशोदेकडे जावं, यशोदे तुझा कान्हा खोड्या करतोय, आता काय करावं? मथुरेला दही दूध तूप लोणी जाऊ देत नाहीये. एक गवळण आली आणि त्या गवळणीचे मालक गोकुळ सोडून जायला लागले. दोन्ही जोडपं ज्यावेळी गोकुळ सोडून जायला लागलं त्यावेळी भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं, अरे गोकुळातला एक एक व्यक्ती जर असं गोकुळ सोडून गेला तर माझ्या गोकुळामध्ये काही राहणार नाही. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी सुद्धा एक गोड अशा पद्धतीची लीला केलेली आहे.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काय लीला केली त्या ठिकाणी. संसारिक जोडपं एक नवरा बायको चालले होते गोकुळ सोडून भगवंताला त्रासून. आणि पूर्वीचा प्रवास हा बैलगाडीवरती व्हायचा. बैलगाडी, सायकल, टू व्हीलर, मोटरसायकल, रेल्वे, मेट्रो आणि आता विमान. कालांतरानं माणूस बदलत चालला. पण आता तुम्ही सगळे माझी माणसं आहात. तुमची आणि माझी गेल्या 5 दिवसापासून चांगली नाळ जुळलीये म्हणून तुमच्या समोर बोलायला मला काही वाटत नाही. माझं सुद्धा उषाताई लहानपणापासून स्वप्न होतं, स्वतःच्या विमानामध्ये बसून मला एकदा तरी कीर्तनाला जायचं होतं. स्वतःच्या विमानामध्ये एकदा तरी कीर्तनाला जावं असं वाटत होतं. पण ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघाती ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना जावं लागलं, मी त्याच दिवशी शपथ घेतली, मी बैलगाडीत बसून कीर्तनाला जाईन पण विमानात बसणार. महाराज, हा टाळी वाजवायचा प्रश्न नव्हता. पण ऐका, विमानामध्ये बसायला जरी पैसा लागतो पण विमानातून खाली येण्यासाठी प्रारब्धच लागतं महाराज. प्रारब्ध लागतं. काय कमी होतं महाराज, काय कमी होतं? फक्त स्वर्गातलं अमृतच नव्हतं पवारांच्या घरी, बरोबर ना? स्वर्गातलं अमृतच नव्हतं, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. जा कधीतरी बारामती शहर बघा. बारामती शहर जर तुम्ही बघायला गेले तर काय करता, पुन्हा मुंबईला एवढं सुंदर शहर सजवलं होतं बारामती शहर. परंतु ज्यावेळी काळाचा घाव पडला, काळाचा घाव पडल्याच्या नंतर येथे नाही वर आले अवतार, येरती पामर जीव किती, काळासमोर देवालाही झुकावं लागलं. आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहोत. कलियुगामध्ये 100 वर्षाचं मर्यादित आयुष्य आम्हाला दिलेलं आहे. थोडं जगावं पण चांगलं जगावं. पण हल्ली आमची वृत्ती अशी होऊन गेली, कावळ्यात आम्हाला आमचे पूर्वज दिसायला लागले, गाईमध्ये आम्हाला 33 कोटी देव दिसायला लागले, पण माणसातला माणूस आजही आम्हाला दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे महाराज. उभ्या आयुष्यात महिला मंडळ, पुरुष वर्ग हात जोडून विनंती आहे तुमच्या लेकीसारखे मी, तुम्हाला नाही देव होता आलं होऊ नका, नाही तुम्हाला संत होता आला हरकत नाही, परंतु माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, आम्हाला फक्त माणसासारखं वागता यावं बास. याच्या पलीकडे माणसाचं चांगलं आयुष्य सुद्धा नाही. माणूस म्हणून जन्माला आलो ना, आम्हाला माणसासारखं वागता यावं. पण माणुसकीचा धर्म हा जुन्या लोकांनी टिकून ठेवला. जुन्या लोकांनी पैसा नक्की कमी कमवला, पण संस्काराची शिदोरी मात्र आम्हाला भरभरून दिली. आज सुद्धा तुम्ही या प्रांगणामध्ये बघा, जेवढ्या माझ्या म्हाताऱ्या आज्या आहेत ना, त्यांच्या डोक्यावरती पदर आहे. असू द्या, आता ना घेऊ तुम्ही, पाठीमागच्या आता ना घेऊ, असू द्या, काय अडचण नाही. परिस्थितीच अशी झाली महाराज, आम्ही काळाच्या ओघामध्ये भरकटत चाललो. पण भरकटलेल्या जीवाला पुन्हा माणसामध्ये आणण्यासाठी जो मार्ग दाखवला, तो मार्ग संत महात्म्यांनी दाखवला. भगवान परमात्म्यानं तो मार्ग आम्हाला दाखवून दिला. पण ज्यावेळी भगवान परमात्म्यानं रचलेल्या सृष्टीमध्ये प्रसंग असा घडला, अरे ही माणसं, माझी माणसं गोकुळ सोडून जायला लागली. भगवान परमात्म्यानं एक माया रचलेली आहे. माया भगवंतानं काय केलं, जे जोडपं गोकुळ सोडून चाललं होतं ना, त्याच्यात जी बायको होती, जी बाई होती, देवानं तिला तहान लावली. मनानेच तिला पाणी पिण्याची इच्छा झाली. तिला एवढी तहान लागली, एवढी तहान लागली, तिच्या मालकाला म्हटली, अहो काही करा पण मला पाणी प्यायचंय म्हणजे प्यायचंय. आता स्त्री हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट पुरवावाच लागतो महाराज, पुरवावाच लागतो. काही करा पण मला पाणी प्यायचंय, मला फार तहान लागलेली आहे. तो व्यक्ती म्हटला, अगं असं करू नको, थोडं पुढं चल, पुढं तलाव असेल, नदी असेल, आपण काय करू तिथे गेल्याच्या नंतर? नाही म्हणले, आत्ताच्या आत्ता मला पाणीच पाहिजे. काही काही असतात, मकर संक्रांतीचा सण जवळ आला, सण आला म्हणून साडी घ्यायची नाही, तर शेजारचीनी घेतली, तिला जळवायला साडी घ्यायची. हसत असतं ना. आणि तिच्यापेक्षा माझी साडी जरा छान दिसली पाहिजे. आज देवाचं लग्न आहे, बऱ्याच जणी नटून आलेल्या आहेत सुंदर, आणि नटलं पाहिजे महाराज. भगवंतासाठी सुद्धा साज शृंगार कधीतरी केला पाहिजे. भगवंतासाठी साज शृंगार कुणी केला माहितीये का? श्री राधा राणींनी. कशा पद्धतीनं? राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं. राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर
राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। जय हो, जय राधा। जय श्री राधे, जय हो। राधे जब 16 श्रृंगार करे, हरि दर्पण लेकर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। भगवंतासाठी शृंगार केला श्री राधा राणींनी, आणि आज सुद्धा भगवंताचा विवाह आहे आणि भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्यासाठी आम्ही सुद्धा सुंदर शृंगार केलेला आहे. आनंद वाटला महाराज, फ्रेश वाटलं जरा. ज्यावेळी भगवान परमात्म्यानं माया रचली आणि माया रूपानं त्या बाईला तहान लावली, ती म्हणली नाही मला आत्ताच्या आत्ता पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं. त्या ग्वाल्यानं काय केलं, हातामध्ये एक मटकं घेतलं आणि थांबले एका जागेवरती, बैलगाडी तिथेच उभी केली आणि स्वतःच्या अर्धांगिनीला तो ग्वाला सांगू लागला, ऐक ना मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी, एक काम कर तू तोपर्यंत इथंच बस. आता ठीक आहे, ती म्हटली इथंच बस. पण बायकांचा स्वभाव असा आहे, 100 लाडू एका गमिल्यात गप राहतील पण एक कुरडई एका गमिल्यात नीट राहू शकत. ती सारखी अशी तडतड तडतड तड, स्वभावच आपला तसा आहे. असं फार काही विषयांतर करायचं नाही मला, पण ती देवाची माया होती. आता हा ग्वाला गेला पाणी आणायला गेला. भगवान परमात्म्यानं मायेनं त्याच ग्वाल्याचं रूप धारण केलं आणि देव स्वतः पाणी घेऊन आले त्या बाईला. त्या गवळणीकडे पाणी घेऊन आले आणि भगवान परमात्मा त्या ग्वाल्याच्या रूपात आले, म्हटले घे पाणी घे. आता तिला वाटलं माझे मालकच आले, पण ते मालक नव्हते. कोण होतं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. तिनं पाणी घेतलं, पाणी पिली आणि देवानं दुसरी एक माया केली. देवानं अजून एक त्याच रूपातला ग्वाला स्वतःच्याच मायेनं बनवला. परत तो पण आला सेम तसाच, सेम टू सेम. धर म्हणले पाणी पी. तिला वाटलं बाई माझे मालक तर इथं उभे आहेत, त्यांनी मला प्यायला पाणी दिलंय आणि आता हा पण तसाच आहे सेम टू सेम आणि ते पण मला पाणी देते. तिनं तो पण पाण्याचा ग्लास घेतला, मटकं घेतलं, पाणी पिली आणि तिकडून परत खरा ग्वाला आला. खरा जो खरा तिचा नवरा होता ना तो आला. म्हणली अगं घे तुला पाणी पाहिजे होतं ना, पाणी पी. तिच्या डोक्यात असं थोडं हे झालं. म्हणली बाई 3 दिसत येत. हा त्याला म्हणतोय मी खरा आहे. 3 जण त्यातले 2 देवाचे अंश होते आणि एक खरा ग्वाला होता. मग एक म्हणतोय मी खरा आहे, मी तुझा नवरा आहे, मी तुझा नवरा आहे. तिचं असं डोकंच बधीर झालं, नवरा माझा आहे तरी कोण? पण ती देवाची माया होती. मग सगळी 4 जण, हे 3 जण आणि ती पत्नी नंद बाबांकडे आले. नंद बाबांकडे आल्याच्या नंतर नंद बाबांना सांगितलं, नंद बाबा अहो ही माझी पत्नी आहे. दुसरा म्हणतो नाही ही माझी पत्नी आहे, तिसरा म्हणतो नाही ही माझी पत्नी आहे. तिघांचे भांडणं लागले. ही माझी पत्नी आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी पत्नी आहे. पण नंद बाप्पाचे सुद्धा पप्पा होते महाराज, देवाचे वडील होते. मग भगवान परमात्म्यापेक्षा थोडं चातुर्य नंद बाबांचं जास्तच असेल नाही का, कारण ते देवाचे सुद्धा वडील होते. नंद बाबांनी काय केलं, असा लांबलचक खड्डा खोदला, इथून तर त्या तिथपर्यंत लांबलचक खड्डा खोदला. आणि नंद बाबा म्हटले जो कोणी या खड्ड्याला आरपार उडी मारेल तो खरा हिचा पती. आता भगवान परमात्म्याच्या रूपातले जे 2 अंश होते त्यांनी पटपट पटपट हे इकडून उडी मारली का डायरेक्ट तिकडच. भगवान परमात्म्यानं मायेनं जे 2 ग्वाले केले होते ना ते पटकन खड्डा पार करून गेले. पण हा जो खरा होता ना तो म्हणला जाऊ द्या, एक नाही दुसरी करता येईल.
पण जीवच गेला, मला तर खड्डा पार करता येणार नाही, जीवच गेला तर काय करावं. तो म्हटला नंद बाबा ही त्यांनाच देऊन टाका. तसा पण मी वैतागलोच होतो, ही काही मला ती त्यांनाच देऊन टाका. नंद बाबांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हटले अरे हाच खरा तिचा पती आहे. कारण का विश्वाच्या मालकाला काहीच अवघड नाही इकडून तिकडं उडी मारायला. संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या एका रोमामध्ये समावलेला आहे, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे दडे. संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या एका रोमामध्ये आहे त्या भगवान परमात्म्याला एक पाऊल टाकल्यासारखा तो खड्डा होता. आता मात्र त्या दोन्ही ग्वाल्यांचे कान धरलेले आहेत नंदबाबांनी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मूळ रूपामध्ये आले. बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा. नंद बाबा विचारतात कान्हा का खोडी केली. भगवान परमात्मा नंद बाबाला त्या जोडप्याला सांगू लागले मी तुम्हाला त्रास दिला ना, तुम्ही नंदगाव सोडून चालले, आता मी गावात राहणार नाही, आता मी नाही राहणार गावामध्ये. सगळ्या गवळणी येऊन तक्रार करू लागल्या. त्यावेळी यशोदा मैयेनं सुद्धा सांगितलं कान्हा तुझी खोडी वाढत चालली, गोपी गोकुळ सोडून जायला लागले, आता तू गोकुळामध्ये राहायचं. मग आता तू कुठं जायचं, कुठं जायचं. आता तुम्ही गोकुळात थांबायचं नाही, आता तुम्ही गाया घ्यायच्या आणि गाया घेऊन डायरेक्ट यमुना मैयाच्या तीरावरती जायचं. उद्या जाई म्हणा सवे घेऊन गोधळा, उद्या जाई म्हणा, 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 उद्या जाई म्हणा. सवे घेऊनी गोधळा, सवे घेऊनी गोधळा, उद्या जाई म्हणा, 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 उद्या जाई म्हणा. गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनामध्ये, गाई चालल्या वनामध्ये, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या हो वनाप्रती, हो गाई चालल्या वनामध्ये, गाई चालल्या वनामध्ये. सवे पेट्या सांगाती सांगाती सांगाती, सवे पेट्या सांगाती सांगाती सांगाती. गाई 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 चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या हो वना, हो वनाप्रती, हो वनाप्रती. भगवान परमात्म्याचा शृंगार यशोदा मैयेनं केलेला आहे. काळी घोंगडी खांद्यावरती टाकलेली आहे, गोड असा नादर असा मोरपीस भगवान परमात्म्याच्या माथ्याला लावलेला आहे. चंदनाचा टिळा माझ्या भगवान परमात्म्याला लावलेला आहे. सुमधुर अशी बासुरी भगवान परमात्म्याच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि ते मनमोहक रूप ज्यावेळी यशोदा मैयेनं बघितले, यशोदा मैया स्वतःच्या मुलाला नजर लावतात, स्वतःच्या लेकराची नजर काढतात. यशोदा मैया काळा टीका घेतलेला आहे आणि भगवान परमात्म्याच्या काना पाठीमागे लावलेला आहे. कान्हा लाला किती गोड दिसतोस रे तू, पण कान्हा तुझ्या खोड्या वाढत चालल्या, तू मोठा व्हायला लागला, आता तू इथे राहायचं नाही, सगळ्या गाया घ्यायच्या. माझ्या भगवान परमात्म्यानं सगळे सवंगडी घेतले, गोकुळातल्या सगळ्या गाया घेतलेल्या आहेत. सवंगड्यांच्या जेवढ्या गाया होत्या सगळ्या गायी घेतलेल्या आहेत. आणि माझे भगवान परमात्मा यमुना मैयेच्या तीरावरती गायी चारण्यासाठी गेलेले आहेत. गाया चारतात, पण आता फक्त गायाच चारायच्या का, सगळे गोपाळ आहेत ना, दिवसभर काय करायचं. माझ्या भगवान परमात्म्यानं वेगवेगळे खेळ यमुना मैयेच्या तीरावरती खेळलेले आहेत. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी,
आवडला असेल तर वाजवा टाळी. यमुना मैयाच्या तीरावरती भगवान परमात्मा खेळ खेळायला लागले. आणि कशा पद्धतीचा खेळ खेळायला लागले एकदा सगळ्यांनी आपले दोन हात वरती घ्या बरं. आणि भगवंताचे खेळ आपण फक्त टाळी वाजून आनंद घ्यायचा. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू तुरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पुरा खेळ विटी दांडू. परमात्मा एक 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 खेळ खेळायला लागले. ते आत्ताचे खेळ नव्हते हो. विटी दांडू लगोरी तिथे सुद्धा भगवान परमात्म्यानं यमुना मैयेच्या तीरावरती सुद्धा गोड असं चरित्र केलेलं आहे. कालिया नावाचा सर्प, त्या सर्पाचा भगवान परमात्म्यानं अंत केलेला आहे. कालिया सर्पाची कथा जर आपण विस्तारपूर्वक श्रवण करायला गेलो तर त्या कथेला आपला कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा वेळ जाईल. परंतु ज्यावेळी भगवान परमात्म्याचा जो चेंडू होता तो यमुना मैयेमध्ये गेला आणि यमुना मैयेचं पाणी, त्या पाण्यामध्ये कालिया नावाच्या सर्पानं सर्वत्र विष पसरून ठेवलं होतं. संपूर्ण सर्वत्र विष पसरून ठेवलं होतं. पण भगवान परमात्म्याला त्या कालियाचा वध करायचा होता आणि यमुना मैयेचं दूषित पाणी शुद्ध करायचं होतं. त्यामुळे भगवान परमात्म्यानं माया रूपानं तो चेंडू जो आहे का तो यमुना मैयेच्या डोहात फेकून दिलेला आहे आणि कालिया नावाचा दैत्य, कालिया नावाचा सर्प, कालियाची आणि भगवान परमात्म्याची भेट त्या ठिकाणी झालेली आहे. पण इकडे सगळे ग्वाले घाबरलेले आहेत. आमचा कान्हा यमुना मैयेमध्ये गेला. कारण यमुनेचं पाणी जरी हातात घेतलं तरी त्या कालियाचं विष एवढं भयानक होतं महाराज. लांबून बघितली यमुना मैया तरी तो व्यक्ती मृत्युमुखी पडत होता. एवढं कालियाचं विष एवढं भयानक होतं, एवढं डेंजर होतं. पण भगवान परमात्म्यानं त्या कालिया सर्पाच्या मस्तकावरती नृत्य केलेलं आहे आणि नृत्य करता करता तो कालिया नावाचा सर्प जो आहे ना तो सर्प रक्तभंबाळ झालेला आहे. त्याचा अंतकाळ जवळ येऊ लागला. प्राण जातोय की काय असं वाटायला लागलं. पण कालियाच्या पत्न्या, श्रीमद भागवतामध्ये कालियाच्या 5 पत्न्या सांगितलेल्या आहेत. कुठे कुठे उल्लेख 3 पत्न्यांचा दिला जातो, पण ज्यावेळी आम्ही शास्त्राचा आधार घेतो त्यावेळी 5 पत्न्या सांगितलेल्या आहेत. 5ही पत्न्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाची वंदना केलेली आहे. आमच्या पतीनं पाप कर्म केलं त्याची शिक्षा देवा तुम्ही आम्हाला द्या, पण आमचे पती गेले तर आमचं सौभाग्य जाईल. आमचं सौभाग्य घेऊ नका. आमचं कपाळाचं कुंकू जिवंत ठेवा देवा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. आणि जो भगवान परमात्म्याला शरण जातो, भगवान परमात्मा त्याच्या अंतःकरणातली इच्छा लवकर पूर्ण करत असतो. आणि आज आपण जरी कोर्टात वगैरे गेलो ना, एखाद्या व्यक्तीला जर फाशी द्यायची असेल ना त्याला सुद्धा त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. एक माणूस इतका चॅप्टर होता, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.
आणि फाशीची शिक्षा देण्यात आली तर त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली, अरे तुला उद्या फाशी होणार आहे, तुझी बोल शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळी त्यांना असं सांगितलं, माझी शेवटची इच्छा काहीच नाही, फक्त जे न्यायाधीश आहेत ना त्यांचं तोंड बघू नका कोणी. काय म्हणला तो? माझी शेवटची इच्छा काहीच नाही, मला काहीच वाटत नाही, उद्या मी मरणार आहे ना, ठीक आहे, काही अडचण नाही, पण जो न्यायाधीश आहे ना त्या न्यायाधीशाचं तोंड बघू नका. सगळे म्हणले, अरे असं कसं ते न्यायाधीश आहे आणि त्यांचं तोंड कसं बघू नका? तो म्हणला, खरं सांगू का, मला शेवटची इच्छा प्रगट करायची होती, पण ज्यांच्या समोर मी शेवटची इच्छा प्रगट करतोय ना, काल त्यांचं तोंड बघितलं ना, आज मला फाशीची शिक्षा जाहीर झाली. म्हणजे त्यांचं तोंड बघितल्यावर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना काही लोक एवढे चॅप्टर असतात महाराज, त्यांच्या चॅप्टरपणाचा अंतच नसतो, कुठेच नसतो. पण चालाकी करू नये माणसानं, भगवंताला शरण जावं. कालियाच्या पत्न्या देवाला शरण आल्या, देवा आमचं सौभाग्य घेऊन जाऊ नका, तुम्ही म्हणाल तर यमुनाचा त्याग करतो आम्ही, समुद्रामध्ये सागरामध्ये निघून जातो. कालियानं सगळं विष पुन्हा अंतकरणामध्ये व्यापून घेतलेलं आहे आणि कालियाचा सुद्धा उद्धार भगवान परमात्म्यानं केला. कालिया यमुना मैया गोकुळ सोडून समुद्रामध्ये गेला, ते अनुभव्य चरित्र, अलौकिक चरित्र भगवान परमात्म्यानं केलं. खेळही खेळले, परंतु सतत खेळत राहिले, सतत खेळत राहिले. खेळताना आम्हाला भूक लागते, पण हल्ली ज्याच्याकडे मोबाईल आहे ना आणि जो मोबाईल मधली गेम खेळतो ना त्याला भूक तहान लागत नाही. असं म्हणतात, ज्याला कुणीच नाही त्याचा मोबाईल आहे, ज्याला कुणीच नाही त्याचा मोबाईल आहे आणि जो मोबाईलचा आहे तो कुणाचाच नाही. मोबाईलच्या इतके आहारी गेले महाराज, आम्ही सगळे इतके आहारी गेलो. पूर्वी ज्या माई माऊल्या होत्या ना, आपल्या पिंट्याला म्हणायच्या, पिंट्या सायंकाळ झाली, बाद झालं खेळणं, घरी ये, नाहीतर पिंट्या सांगते तुला तुझ्या बापा सकट उभा. पूर्वीचं बोलणं सुद्धा वेगळं होतं महाराज. पूर्वीच्या बोलण्यामध्ये अशी ताकद होती, वजन होतं, वजन. आता आई राहिली नाही, आईच्या जागी मम्मी आली, पण आमच्या मम्मीचे शब्द बेटा, आता मला काही जास्त शुद्ध बोलता येत नाही बरं का, मी तुमच्यातलीच आहे, पण आईच्या शब्दात दरारा होता, मम्मीच्या शब्दात दरारा राहिला नाही. बेटा मोबाईल ठेवून दे बेटा, काय मम्मीची भीती वाटणार बरं. पूर्वी आईचं नाव जरी घेतलं ना तरी असा थरकाप सुटायचा, पण या मोबाईलनं इतकं वाटोळ केलं महाराज आमचं, इतकं वाटोळ केलं. आमचा मुलगा पबजीच्या आणि फ्री फायरच्या नादी लागून फार वेडा झाला. आज मेंटल हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर बरेच मुलं सारखं मोबाईल हातात नाही तरी असं करतात. सोशल मीडियाला अपडेट आहोत सगळे, बघा कधीतरी, पण आपल्या मुलाच्या हातामध्ये महिला मंडळ कधी मोबाईल देण्यापेक्षा आपल्या लेकराच्या हातामध्ये कधी गाथा द्या, कधी ज्ञानेश्वरी द्या, हरिपाठाचं पुस्तक आपल्या लेकराच्या हातामध्ये द्या. ज्यावेळी गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ आम्ही आमच्या लेकराच्या हातामध्ये देऊ ना महाराज, त्यावेळी मला असं वाटतं माझ्या भारत देशातला वृद्धाश्रम नावाचा शब्द कायमचा मिटून जाईल, कायमचा मिटून जाईल. पण त्याच्यासाठी सात्विकता अंतकरणामध्ये आली पाहिजे. त्या मोबाईलने इतकं वाटोळ केलं महाराज. आम्ही दिंडीला गेलो या वर्षी, आणि दिंडीला गेलो, आमची दिंडी ज्या ठिकाणी मुक्कामी होती ना त्याची शेजारच्या दिंडीत एक आजी अभंग म्हणत होती. त्या आजीचा अभंग असा होता, देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. आतापर्यंत देवाचा नंबर कुणाला सापडला का? मी 7 वर्षापासून कीर्तन करते उषाताई, मला काही देवाचा नंबर सापडला नाही अजून. पण त्या आजीला मी म्हटलं, आजी का तुम्ही जे म्हणता इतकं गोड म्हणता, याच्या पुढं काय? इतकं सुपर डोकं चालणार महिला मंडळींचं ते गाथ्यातले अभंग कधी म्हणणारच नाही स्वतःच्या डोक्यातले. देवा तुझी आठवण लई लई येती, म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला. फार विचित्र काळ आला महाराज, फार विचित्र काळ आला. पण माझ्या तुकोबाराने गाथा दिलाय कशासाठी? गाथ्यातला अभंग म्हणावा ना, गाथ्यातला अभंग म्हणला पाहिजे. आम्ही आमच्या मनानं काही जोडतो काही म्हणायचं नाही गड्या.
पूर्वीचा जो दरारा होता, पूर्वीचा दरारा हा फार वेगळा होता. पण हल्ली मोबाईल मधल्या गेम खेळून, मोबाईल मध्ये बघून सारखे आमचे महाराज 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरांना आज मोठमोठाले चष्मे लागले. आमची पिढी, आमच्या पिढीचं जरा बरं आहे, पण आमच्या नंतरची जी पिढी असेल ना उषाताई, त्या पिढीला जन्मता शुगर राहील, जन्मता बीपी राहील, आणि आहे काही काही जणांना. आता आमची पिढी समजा 50-65 पर्यंत चांगलं ठणठणीत जीवन जगेल. आमच्या पिढीतलं कुणी 100 पार करणार नाही, कारण आमच्या पिढीचं खाणं काय, पिझ्झा, बर्गर, सकाळी उठलं की टोस्ट, बिस्किट. आता मी काय सांगू, मला बी बिस्किट लागतं सकाळी. काय असतं माहिती का, माणसाने अगोदर आचरणामध्ये आणलं पाहिजे, मग त्याच्यानंतर सांगितलं पाहिजे. नाथ महाराजांकडे एक माणूस आला होता, पैठण निवासी नाथबाबा. नाथबाबांना म्हटला, नाथबाबा मला गुळ खाण्याची फार तलप आहे, मी दिवसात कमीत कमी 2 ढिपी गुळाच्या खातो, 2-2 किलोच्या. नाथ महाराज म्हणले, तू 1 महिन्याने माझ्याकडे ये. तो व्यक्ती 1 महिन्यानं नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांना सांगितलं, नाथ महाराज आता तरी उपाय सांगा. नाथ महाराज म्हटले, एक काम कर, दररोजच्या 2 ढेपी खातो ना, आजपासून 1च ढेप खा, परवा अर्धीच खायची, तेरवा त्याच्यापेक्षा कमी खायची. असं करता करता 15 दिवस त्याची गुळ खाण्याची तल्लप गेली आणि तो व्यक्ती परत नाथांची भेट घ्यायला आला. नाथ महाराज, मी 15 दिवसापूर्वी तुमच्याकडे आलो होतो, 15 दिवसात माझी गुळ खाण्याची तल्लप गेली, पण हा उपाय तुम्ही महिन्याच्या आधी मला सांगितला असता, पण महिन्यानंतर का सांगितला? नाथ महाराज म्हणले, खरं सांगू का तुला, खरं सांगू का, गुळ खायची तल्लप मला पण लई होती आणि मग मलाच ती तल्लप आहे, मग मी तुला उपदेश करूच शकत नाही. महिनाभर मी गुळ बंद केला आणि मग तुला सांगितलं. आता मला महिनाभर खारीन बिस्किट बंद करावं लागेल, तेव्हाच सांगावं लागेल महाराज. पण आमची जी पिढी ना महाराज, आमच्या पिढीला चपाती नको वाटते, पिझ्झा बर्गर असं आमचं खाणं आलं, पण त्या खाण्यामध्ये प्रेम नाही महाराज, प्रेम नाही. चुलीवरची जी भाकरी होती ना, ती फक्त भाकरी नव्हती, ती भाकरी म्हणजे कष्ट होतं, ती भाकरी म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक होतं. त्या भाकरीमध्ये प्रेम होतं महाराज. ज्यावेळी माई माऊल्यांच्या बांगड्यांचा आवाज त्या भाकरीला थोडा लागायचा, त्या भाकरीची चव काय फार वेगळी होती. एक कांदा असावा आणि नुकता मिरचीचा ठेचा असावा, झुणकं भाकरी, आहा, त्या जेवणाची चव अगदी काय वेगळीच होती महाराज. परंतु आता आमच्या मम्मीच्या हातात बांगड्याच नाही राहिल्या. एक एक गोट घातला, एका हातात घड्याळ, एका हातात गोट, विषय क्लोज. अशी तर पिढी जन्माला आली. परंतु ज्यावेळी गोपाल खेळ खेळत होते, ते पारंपरिक खेळ होते, तेव्हा मोबाईल नव्हते, सात्विक आहार होता. गोपाळ म्हणायला लागले, कान्हा, कृष्णा, आता खेळ भरपूर झाला, बाद झालं, आम्हाला भूक लागली. खांदी भार पोटी भूक, 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 खांदी भार, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, खांदी भार पोटी भूक, 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 पोटी भूक, पोटी भूक. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा, खेळणं बास झालं रे देवा, आता आम्हाला भूक लागलेली आहे. गोपाळांचा आणि भगवान परमात्म्याचा जो संवाद होता ना, तो संवाद
एवढा सुंदर आणि गोड सांगितलेला आहे. ज्यावेळी आम्ही विविध पद्धतीचे श्लोक वाचतो, कुणी अष्टक वाचतं, त्या अष्टकांमध्ये सुद्धा गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं बॉन्डिंग किती छान होतं, यांचं नातं किती छान होतं. बऱ्याच श्लोकामध्ये याचंही वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याला जे श्रेष्ठत्व गोपाळांनी दिलं, कसं दिलं? नमो विज्ञान रूपाय परमानंद रूपिणे कृष्णाय गोपीनाथाय गोविंदाय नमो नमः. नमो कमलनेत्राय कमलमालिने नमः. नमः कमलनाभाय कमलापतये नमः. सर्व ग्वाले जे आहेत, ग्वाल्यांनी भगवान परमात्म्याचं आराधना रूप, भगवान परमात्म्याची शरणांगती, देवा आता आम्हाला भूक लागलेली आहे, आता बाद झालं, तू विश्वव्यापक आहे, तुला भूक नाही, पण आम्ही तर मनुष्य जीव आहोत ना, आम्हाला भूक लागलेली आहे. भगवान परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्या घरातून शिदोरी आणलेली आहे त्यांनी सगळ्यांनी आपली शिदोरी गोळा करा, सगळ्यांनी शिदोरी गोळा करा. आता सगळ्या गोपाळांनी आपली शिदोरी गोळा केली महाराज. पण त्यातला मदन नावाचा एक गोपाळ होता, त्या गोपाळाला आई सुद्धा नव्हती आणि वडीलही नव्हते, महिला मंडळ. हा प्रसंग एवढा भावपूर्ण आहे. मदन नावाचा गोपाळ होता आणि त्या मदनाला आई सुद्धा नव्हती, वडीलही नव्हते. तो दुसऱ्यांच्या गाया वळायचा आणि त्याच्या बदल्यात ज्याच्या घरच्या गाया वळायचा ना, त्या ठिकाणी त्याला जेवण मिळायचं. कान्हा, मला शिदोरी दिली नाही रे कान्हा, मला आई नाही, वडील नाही, ज्याच्या गाया वळतो 2 टाइमाचं जेवण भेटतं रे कान्हा, मी कुठून आणू शिदोरी? पण भगवान परमात्म्यानं सांगितलं, अजिबात नाही, तुला शिदोरी आणावीच लागेल तर तू आमच्यात जेवायला बसायचं. मनातल्या मनात सांगायला लागले, देवा जगदाणी आहेस रे तू, तुला कळतात सगळ्या गोष्टी, तुला माहित आहे मी दुसऱ्याच्या घरचं अन्न खातो. पण भगवान परमात्म्याला यातून एक संदेश द्यायचा होता. कुणी मोठ्या घरचा गोपाल होता, कुणी छोट्या घरचा गोपाळ होता, त्या सगळ्यांचा काला एकत्र करायचा होता आणि तो सगळ्यांना प्रसाद रूपाने वाटायला पाहिजे होता. ही भगवंताचं नियोजन होतं. देवाला हे सांगायचं होतं, श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व हे देवाच्या दारात चालत नाही. हा जास्त पैशावाला मग त्याला डायरेक्ट देवाच्या पायाजवळ जागा, आणि तो गरीब आहे मग त्यानं लांबूनच दर्शन घ्यायचं. हा न्याय देवाच्या दारामध्ये नाहीये महाराज, अजिबात नाहीये. सकळांशी येथे आहे अधिकार, ये रती पामर जीव किती, यारे यारे लहान थोर, याती भलती नारे नर. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. थोडं चुकलं. भगवंताच्या दारामध्ये सगळ्यांना न्याय हा सारखा आहे. त्या मदनाला सांगितलं, मदना ऐक, तुला काहीतरी आणावंच लागेल. तो मदन पळत 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 ज्यांच्या घरच्या गाया चोरायचा ना, गाया चारायचा ना, तो मदन त्या आईच्या घरी गेलेला आहे ना, आईला सांगितलेलं, आई दुपारची वेळ होती, आई भूक लागली, काहीतरी खायला दे. पण महाराज दुसऱ्याच्या घरी काम करणं सोपं नसतं. आपण 5-6 दिवस कधी लोकांच्या घरी जाऊन राहा, 2 दिवस आपला लाड होईल महाराज, पण 3ऱ्या दिवशी आपल्याला कामच करावं लागेल, कामच करावं लागेल. मदनानं सांगितलं, आई भूक लागली, काहीतरी खायला दे. ती म्हटली, खातो पितो नुसता बसतो, तुला दुसरं काही काम नाही का? 2 टाइम खातो, काहीच काम करत नाही, पण आई आज भूक लागली ग, आज काहीतरी खायला दे. त्या गवळणीने काय केलं, भाकर संपली म्हणली, एक ग्लास भरून ताक दिलं. मदन नावाच्या गोपाळानं त्या ताकाचा जो ग्लास आहे तो ग्लास हातामध्ये घेतला आणि मदन भगवंताच्या दिशेनं चालला. थांब म्हणली, ग्लास घेऊन जायचा नाही, भूक लागली असेल तर ताक इथंच प्यायचं, घेऊन जायचं असेल तर दे इकडे ते ताक. डोळ्यामध्ये पाणी आलं, पण त्या मदन नावाच्या गोपाळाच्या अंतकरणामध्ये भाव इतका गोड होता महाराज. त्या गोपाळानं काय केलं, असं मोठा आ केला, जेवढं तोंड मोठं करता येईल ना तेवढं मोठं तोंड केलं आणि ते ग्लास भर ताक त्यानं असं तोंडामध्ये पूर्ण तोंड भरून ते ताक त्यानं तोंडात घेतलं. पिला नाही, असं तोंड गच्च भरून ते ताक घेतलं. पळत निघालेला आहे
यमुना मैयेच्या तीरावरती भगवान परमात्म्याकडे, आणि भगवान परमात्म्याला बघितलं. बोलता येत नव्हतं का, तर तोंडामध्ये ताक होतं, खुणवत होता, करत होता. देवा अरे शिदोरी घेऊन आलोय, पण या शिदोरीचं देऊ कसं, तुला ही शिदोरी देऊ कशी? भगवान परमात्म्याला त्याच्या अंतकरणातला भाव ओळखला. देवानं तिकडून मोठा आ केला. भाव किती आहे या कथेमध्ये. तिकडून मोठा आ केला. त्या मदन नावाच्या गोपाळानं महाराज स्वतःच्या उजव्या हातामध्ये पाणी घेतलं. ते पाणी असं स्वतःवरती फिरवलं, इकडून पिचकारी मारली. ती पिचकारी डायरेक्ट देवाच्या तोंडात गेली. देवानं भक्ताचा उष्टा प्रसाद सुद्धा आनंदानं ग्रहण केला. गोडियाची ताक पिरे, टाळी वाजवा. गोडियाची ताक पिरे. यांना प्रसाद दिलेला आहे. याच्यानंतर श्री राधा राणीजींचं चरित्र त्या ठिकाणी सुरू होतंय. जे चरित्र आमच्या कानानं ऐकावं आणि आम्हाला डायरेक्ट मोक्ष प्राप्ती व्हावी. राधा नामाचा उच्चार जरी जीवनामध्ये केला तर त्याच्या आयुष्यामध्ये भक्तीची धारा वाहत असते. पण हे चरित्र आणि भगवान परमात्म्याचं रासलीलेचं चरित्र आपण उद्या बघणार आहोत. आणि उद्या आपण भगवान परमात्मा आणि सुदामजींची भेट बघणार आहोत. आज मोठ्या उत्साहानं ज्या सोहळ्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत, त्या सोहळ्याच्या दिशेनं आपल्याला वाट करायची आहे. उद्या जर मी विसरले चरित्र सांगायला, तर मला कोणी लक्षात आणून द्यायचं? कोणी? मुख्यमंत्री लाडकी बहीण? कुणी? बचत गटाचे अध्यक्ष आहे का आपल्या गावात दाभाडीत? कुणी आहे का? अध्यक्षांनी उद्या माझ्याकडे यायचं सांगायचं, महाराज आमचं राधा राणीचं चरित्र जे सगळं साराचं ही सार आहे, ते चरित्र आपलं राहिलंय. उद्या आपण राधा राणीच्या चरित्राचा आणि रास क्रीडेचा आनंद घेऊ. परंतु आता आपल्याला ज्या भगवान परमात्म्याचा भगवान परमात्म्यानं खेळ खेळत असताना श्री राधिकांची भेट झाल्याच्या नंतर श्री राधाजींनी आणि भगवान परमात्म्यानं जी काही रास लीला केली, आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधिकेकडे आम्ही एक वेगळ्या नजरेनं बघतो. कारण हल्ली प्रेमाची व्याख्या ही काम वासना बनलेली आहे. बरेच जण म्हणतात प्रेम तर राधेनं आणि कृष्णाने सुद्धा केलं, मग आमचंही प्रेम तसं आहे. नाही महाराज, आमच्या प्रेमामध्ये आमचं प्रेम कशावरती आहे? सौंदर्य बघितलं की आम्हाला प्रेम होतं, संपत्ती बघितली की आम्हाला प्रेम होतं. पण आमच्या प्रेमाचं उच्चारण केलं तर आमच्या घरचे डोक्याला हात लावते. पण राधा राणी आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम राधा आणि कृष्ण हे वेगळे नाहीत. बरेच जण म्हणतात महाराज राधेनं कृष्णासोबत लग्न करायला पाहिजे होतं, पण लग्न हे दोन जीवांचं होत असतं. श्रीकृष्ण आणि राधा हे दोन जीव नाहीत, एक आत्मा आहे आणि एक परमात्मा आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे श्री राधा आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. भगवंताचं प्रेम एवढं होतं महाराज, एवढं प्रेम होतं. श्री राधा राणी ज्यावेळी जन्माला आल्या, जोपर्यंत डोळ्यांना भगवान परमात्मा दिसले नाही तोपर्यंत श्री राधा राणींनी स्वतःचे नेत्र सुद्धा उघडले नाही. जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण तर तुम्ही करा, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही राधा नामाचा उच्चार करावा. जीवनामध्ये ज्याला असं वाटतं राधा आमच्या आयुष्यात देवधर्म राहिला नाही, आम्हाला आयुष्यामध्ये आम्ही असफल होत चाललो, त्या व्यक्तीनं राधा 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 या शब्दाचा उच्चार करायचा आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये राधा आली ना, मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला लांब नाही. राधेचं आणि कृष्णाचं प्रेम गाथा ही फार वेगळी आहे. ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. म्हणून आत्ताचं जे आमचं प्रेम आहे, 2 दिवस कुणीतरी भेटावं आणि 2 दिवस कुणीतरी भेटल्याच्या नंतर थोडी धन संपत्ती बघितली की आम्हाला लगेच त्याच्यावरती प्रेम होतं. थोडं
मुलीचं एखादं चांगलं सौंदर्य दिसलं की आम्हाला लगेच तिच्यावरती प्रेम होतं, पण खरी प्रेमाची व्याख्या ही नाही महाराज. एकदा एखाद्यावरती प्रेम झालं की नंतर प्रेम करण्याची इच्छाच मरून जाते, याला प्रेम असं म्हणतात. आमचं प्रेम सुद्धा सात्विक असावं, त्या प्रेमामध्ये तप असावं आणि ते प्रेम सदैव एकनिष्ठ असावं. ज्यानं जीवनामध्ये राधा कृष्णासारखं प्रेम केलं, एकानं रडावं तर अश्रू दुसऱ्याच्याही डोळ्यातून यावे, एकाला दुःख व्हावं तर दुसऱ्यानं त्याच्या दुःखासाठी रडावं, हे प्रेम आहे. आणि त्यांनी प्रेम करत जे रास क्रीडेचा आनंद घेतला, भगवान परमात्म्याला किती पत्न्या होत्या? 16,108 पत्न्या होत्या महाराज. पण 16,108 पत्न्या असून सुद्धा एकाही पत्नीचं नाव घेतलं जात नाही. आपण काय म्हणतो? राधे कृष्ण, राधेश्वरी कृष्णा, कृष्णेश्वरी राधा, राधेश्वरी कृष्ण, कृष्णेश्वर राधा. भगवान परमात्म्याच्या नावाच्या अगोदर आजही आपण वृंदावनामध्ये जा, भगवान परमात्म्याच्या समोर तुम्हाला आई रखुमाई नाही दिसणार, तुम्हाला श्री राधा राणी दिसणार. राधा राणी का दिसतात? तर त्यांच्या प्रेमामध्ये नामस्मरण होतं, तप होतं. आणि त्यांनी जी रास क्रीडा ज्या पवित्र पुण्य नगरीमध्ये केलेली आहे, ती रास क्रीडा आमच्या दाभाडीमध्ये आम्ही करणार आहोत. तयार आहेत ना झाकीवाले? रास क्रीडेचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर ज्या सोहळ्याची आपण आतुरतेनं वाट बघतोय ना, तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि रखुमाई मातेचा विवाह सोहळा. कथा मी तुम्हाला उद्या सांगेल. अगदी रास क्रीडा झाल्याच्या नंतर 5 मिनिटामध्ये विषयाला टच करेल आणि महत्वाचा उर्वरित विषय मी तुम्हाला उद्या सांगेल. चला रास क्रीडावाले चला. झाकी तयार आहे ना? महिला मंडळ थोडा रस्ता करा ना, मध्ये रस्ता करा ना, रस्ता करा ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आणि श्री राधा राणींची रास क्रीडा आम्ही या ठिकाणी बघणार आहोत. मध्ये रस्ता करा, सगळ्या बाजूला सरका. की श्री राधा राणी यांचं आगमन आपल्यामध्ये होणार आहे. पण देवाचं आणि श्री राधा राणींचं आगमन आपण फार मोठ्या श्रद्धेनं करायचं आहे. आमचे विशाल भाऊ गोड असं भजन म्हणतील आणि त्या भजनाच्या नादात, भजनामध्ये दंग होऊन आम्हाला श्री राधा राणींचं स्वागत, भगवान परमात्म्याची रास क्रीडा बघायची आहे. दादा चला सुरू. रास रजो है, रास रजो है, टाळी वाजवा सर्वांनी. यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तटे पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तट पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तट पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तट पे रास रजो है, रास रजो है, रास रजो है, यमुना के तट पर रास रजो है.
नाचे गोपीजन राधा रसे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव चंद्र नाच नाच करियो सूरज नाच चंद्र नाच नाच करियो क्योंकि मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव सूरज नाच चंद्र नाच नाच तारक सूरज नाच चंद्र नाच नाच तारक क्योंकि मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव मन में रूपन गई सखी रे पवन ऋणव राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रवाणी मुकळा तिचा जीव झाला आधा आधा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रवाणी मुकळा तिचा जीव झाला आधा आधा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 उधळीत रे गुलाल सजना तुझ्या ममी राधिका उधळीत रे गुलाल सजना तुझ्या ममी राधिका उधळीत रे गुलाल स्वागत करायचं आहे सगळ्यांनी श्री राधाराणींचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळी वाजवा सर्वांनी श्री राधाराणींसाठी जोरदार टाळी हरी बोल क्या बात हरी बोल जय श्री राधा
तुझको संभाला है। राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से। आणि जी आणि भगवान परमात्म्याच्या रास क्रीडेचा जो आनंद आहे तो आम्ही या ठिकाणी बघितलेला आहे. परंतु कालपासून आम्ही ज्या सोहळ्याची आतुरतेनं वाट बघतोय, ज्या सोहळ्यासाठी आनंद उत्सव आम्ही साजरा करणार आहोत, एकदा श्री राधाराणींसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर श्री राधाराणींनी मेकअप सुद्धा केलेला आहे आणि भगवान नंदलाल सुद्धा अतिशय शोभून दिसत आहेत. काटे मोडतेन बर का, सावकात जा. ज्या भगवान परमात्म्याचा आम्हाला लग्न सोहळा या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर आम्हाला साजरी करायचं आहे, ते भगवान परमात्म्याच्या रुक्मिणी स्वयंवराची कथा अशी आलेली आहे. ज्यावेळी विदर्भामध्ये भीमक नावाचा राजा होता आणि त्या राजाला 2 मुलं होती. मुलाचं नाव होतं रुक्मी आणि भीमक राजाच्या मुलीचं नाव होतं रुक्मिणी. विदर्भामध्ये वास्तव्य होतं म्हणून वैदर्भी असं नाव सुद्धा आई रखुमाईला होतं. आई रखुमाईनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कधी बघितलं नव्हतं, परंतु गावातल्या लोकांनी चर्चा करावी तर मनोमन भगवान परमात्म्याला पती आई रखुमाई मातांनी मानलेलं आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये रखुमाई मातेचं वर्णन असं आलेलं आहे, आई रखुमाईचे पाय एवढे नाजूक आहेत, पाय एवढे नाजूक आहेत, अगदी गुलाबाच्या फुलाची पाकळी सुद्धा आई साहेबांच्या पायाला रुतेल एवढे नाजूक पाय आहेत आई रखुमाईचे. महिला मंडळ, जर आपण पान खाल्लं, आई रखुमाईनं जर पान खाल्लं ना, ते पान असं घशातून दिसावं असं पारदर्शी सुंदर आणि नाजूक शरीर आई रखुमाईचं होतं. परंतु त्यांचे बंधू, त्यांचं नाव आहे रुक्मी, त्यांची इच्छा होती माझा मित्र शिशुपाल त्याच्याशी रुक्मिणीचं लग्न व्हावं. परंतु आई रखुमाई मातेचं मन जे होतं ते भगवान परमात्म्याकडे होतं. विस्तारपूर्वक कथा मी तुम्हाला उद्या सांगेल. फक्त आई रखुमाईनं भगवान परमात्म्याला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र द्वारकेपर्यंत पोहोचलं. द्वारकेमध्ये ते पत्र गेलं. भगवान परमात्म्यानं ते पत्र वाचलं आणि त्या पत्रामध्ये आई साहेबांनी लिहिलेलं होतं, हे मुरलीधर कान्हा, माझा भाऊ रुक्मी माझं लग्न लावून देतोय शिशुपाला सोबत, पण मी मनोमन तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे. मी तुम्हाला बघितलं नाही, पण तुमचं गुणगान ऐकून तुमच्यावरती मी प्रेम केलेलं आहे. तुम्ही जर मला घेण्यासाठी आले नाही, माझं स्वयंवर आहे, या तारखेला माझं स्वयंवर आहे भगवंता, तुम्ही जर मला घेण्यासाठी आले नाही तर मी माझ्या जीवाचा प्राण त्याग करेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं द्वारकेमध्ये ते पत्र वाचलेलं आहे. आणि ज्यावेळी आई साहेबांचं स्वयंवर होतं, भगवान परमात्मा स्वयंवरामध्ये आलेले आहेत. आई रखुमाई मातेचा हात धरला आणि भगवान परमात्म्यानं आई रखुमाई मातेला पळून द्वारकेमध्ये आणलेलं आहे. कसं आणलेलं आहे? पळून आणलेलं आहे. बरेच जण म्हणतील, महाराज देवानं बायको पळून नेली, आम्ही पळून नेली तर काय अडचण असतेच काही काही. म्हणजे देवाने नेली की देवाचं नाव कथेत घ्यायचं आणि आम्ही नेली की आमच्या नावाचा पार ग्रामपंचायत मध्ये पार सभाच भरती. म्हणजे असं कसं महाराज? तो भगवंत आहे, पण त्याच्यासाठी प्रेम सुद्धा तसं करावं लागतं. आमचं चॉकलेट आणि कॅडबरी नाही दिली का प्रेम इसकटतंय, रोज डेला गुलाबाचं फुल नाही दिले का आमचं प्रेम इसकटतंय. आणि मग तशीला पळून न्यायचं कुठं चांगलं वाट, त्याला प्रेम म्हणतात का? दाभाडीचे मुलं आहेत का इथं? नाही, तुम्ही लय लहान आले तर तुम्हाला लय टाइम आहे अजून, जाऊ द्या. म्हणजे मोठाले आहेत ना, प्रेम सुद्धा त्या लेवलचं पाहिजे. भगवान परमात्म्यानं आई रखुमाईला पळून नेलेलं आहे. पळून द्वारकेमध्ये येऊन ज्यावेळी भगवान परमात्म्याचा विवाह द्वारकेमध्ये लागला, माझी विनंती आहे 5 महिला कुणीतरी उठा आणि
वर ओवळणी असते ना आपल्याकडं, हा ती वर ओवळणी 5 जणी पाठीमागच्या ज्यांनी आरतीचं ताट आणलेल्या पाठीमागच्या 5 जणी पटकन उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. शंकर भाऊ, नवरदेव आणि नवरीचे मामा कोण आहेत त्यांना अगोदर स्टेजवरती बोलवा. आपल्या गावचे ब्राह्मण काका, दुसऱ्या दिवशी ज्यांच्या सोबत ज्यांच्या घरी मिष्टान्न भोजनाची पंगत खाल्ली होती आम्ही, ते ब्राह्मण बुवा कृपया त्यांनी दोन्ही दिवस पण त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. ब्राह्मण काकांनी 5 जणींनी वर ओवळण्यासाठी दारामध्ये थांबायचं आहे. आणि भगवान परमात्म्याचं मोठ्या अंतकरणानं विवाह सोहळा 5 महिला मंडळी आपल्याकडे लग्न असले आम्ही तुळशीला पाणी घालतो ना, हा ज्यांना येता येईल तोडवत काकी या ना, तुळशीला पाणी घालायला या ना, या 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 इथं तुळशीला पाणी घाल. तिथं बसले तरी चालेल, मध्यभागी तुळस घ्या, त्या तुळशीला हळदी कुंकू लावा आणि 5 जणी, हा नाही राहू दे स्टेजवर काय अडचण नाही, 5 जणी बसा. अगोदर मंडप टाकून घ्या. सुंदर की दुल्हन बना दो मुझे, सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो. मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. बहारों फूल बरसाओ मेरे घर शाम आए हैं, मेरे घर शाम आए हैं. हवाओं रागनी गाओ मेरे घर शाम आए. मेरे घर शाम आए.
निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा आज्ञानात्वा हरो निबुद्धिमति दे आराध्यमो रेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी राधा दामोदर सावचिंतना सावला कन्या बागडली परी करी माहेरची आठवण टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान कन्या बागडली परी करी माहेरची आठवण टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान मंगल सावधान दुडू दुडू धावायाची रुक्मिणी ही अंगणी राजा भीमाची माया तिच्या ओसंडते नैनी दुडू दुडू धावायाची रुक्मिणी ही अंगणी राजा भीमाची माया तिच्या ओसंडते नैनी रुक्मी दादासाठी तिचा कंठ आलाय दाटून टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान हो सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान आज मंगल यादी दुई अक्षता पडती बंधू बहिणीची माया निजलाही रणभीती आज मंगल यादी दुई अक्षता पडती बंधू बहिणीची माया निजलाही रणभीती सुखी ठेव वधूवरा स्वामी समर्थासी मागण टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान माय दुरून पाहते खाली तुळशीला पाणी आठवून बालपण अश्रुदाटती नयनी माया पाझरली तिची डोळे पुशीती पदरान टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायको गजमुख
शुभमंगल सावधान राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा वरानुपवरा कवना सिया देवी रे आता विचार कृष्ण त्यासी समर को धरे रुक्मा पुत्र वडील त्यास पोसणे सूर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान वाजती तत्वघडा जनगाती आनंदान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान राधा कृष्णाचा सोहळा राधा कृष्णाचा सोहळा देव त्यानं केली दाटी दिले धनुष्य बाणा दिबान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान वाजती तत्वगडा जनगाती आनंदान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान राधा दामोदर सावचिंतन सावधान सावधान आज दिग्री तमजात गजलम छंदपाद्रे सुरधर वरजा काले खनी भद्रमोरवे लिखित दिग्रहित वादुजार्दा सर्वकालम तदपित गुणानं मेषपारण्डया सावधान अकरा विश्वदे सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे मनसा स्मरामि कुलदिव्याचिन्तना सावधान विठ्ठल रुक्मिणी चिंतना सावधान श्री संत सावधा महाराज चिंतना सावधान राधा दामोदर सावचिंतना सावधान वराडी सावचित्ता सावधान अंतर्पण सावचित्ता सावधान वादंत्री सावचित्ता उठू नका, कुणी जागेवरती थांबा, कुणीच उठू नका. अगोदर फुलांनी भगवंताला पारण आहुन काढायचं आहे, त्याच्यानंतर मग आम्ही फुलांची होळी खेळायची आहे. चला हार घाला, वाजवा थोडं काहीतरी.